बातमी आता नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या रामकुंड परिसरात होणाऱ्या बांधकामाविरोधात पुरोहित संघ आता आक्रमक झाला। पुरोहित संघाकडून गोदावरी नदीच्या रामकुंडावर ठिय्या आंदोलन सुरू आहे। रामतीर्थ सेवा समितीच्या वतीने आरतीसाठी नदीच्या बाजूला असलेल्या पायऱ्यांवर बांधकाम केले जाते, मात्र या निर्णयाला पुरोहित संघाने विरोध केला। या आंदोलनादरम्यान पोलीस आणि पुरोगामी संघामध्ये शाब्दिक बाचाबाची देखील झाली। गोदावरी नदीच्या रामकुंड परिसरात होणाऱ्या बांधकामाच्या विरोधात पुरोहित संघ आता आक्रमक झाला। पुरोहित संघाकडून गोदावरी नदीच्या रामकुंडावर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले। रामतीर्थ सेवा समितीच्या वतीने आरतीसाठी नदीच्या बाजूला असलेल्या पायऱ्यांवर बांधकाम केले जाते आणि या निर्णयाला पुरोहित संघाने तीव्र विरोध केला। आज या ठिकाणी जो ओटे बांधले, खोल्या बांधल्या, तर येणारा जो सिंहस्थ आहे त्या सिंहस्थामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अडथळा निर्माण होईल आणि 2 सिंहस्थापूर्वी या ठिकाणी रामकुंडाच्या तिथे मोठा चेंगराचेंगरी झाली होती। जर या ओट्यामुळे आणि याच्यामुळे खोल्यांमुळे जर शाही मार्ग हा या साधूंचा संतांचा या ठिकाणी विरोध आहे आणि कोणालाही विश्वासात न घेताना मनमानी येईल ते 1-2 व्यक्तींचं ऐकून शासनाची दिशाभूल केली जाते। 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम, 7 पुरी त्याचा जीर्णोद्धार केला, स्वतःच्या संपत्तीतले 16 कोटी रुपये खर्च केले आणि तो घाट इथे प्रशासन ज्यांनी इतका सुस्थितीत असलेला घाट तो तोडून या ठिकाणी काहीतरी उभं करायचं, नाशिक शहराचं विद्रुपीकरण करायचं आणि विशेष म्हणजे तमाम भारतातील अहिल्यादेवी जनता, अहिल्यादेवीवर प्रेम करणारे तमाम धनगर समाज असेल, तमाम लोक असतील हिंदुत्ववादी, हे कदापि सहन करणार नाही।